आज आहे वेट लॉस फूड रेसिपीचं डे 11 आणि आज मी बनवलेली आहे काकडी दही सलाद। तर 100 ग्राम काकडी दही सलादमध्ये 35 to 50 कॅलरीज असतात आणि 1 to 2 ग्राम प्रोटीन असते। तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हा काकडी दही सलाद खायला खूपच चविष्ट लागते आणि बनवायला पण खूप सोपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 2 काकड्या घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, या काकडीला कापून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे मी काकडी दोन्ही बाजूने कापून घेत आहे। दोन्ही बाजूने काकडीला कापून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्याने आलू चिप्स वगैरे बनवतो ना, त्या किसणीने असं किसून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे, म्हणजे आलू चिप्स बनवतो त्याच प्रकारे आपल्याला या काकडीचे हे एक प्रकारचे असे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही, म्हणजे काप तयार करून घ्यायचे आहेत बघा या प्रकारे काकडीचे, किंवा असे तुम्ही गोल पण करू शकता, लांबट पण करू शकता। काकडी ज्या प्रकारे तुम्ही पकडता त्यावर अवलंबून आहे। तर बघू शकता दोन्ही काकडीचे मी या प्रकारे हे काप तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता। आता आपण हे एका वाट्यामध्ये काढून घेऊया। तर बघू शकता एका वाट्यात मी हे काढून घेतलेली आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे एक मिक्सरचा जार आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दही। तर दही मी इथे 1 वाटी दही घेतलेली आहे। 1 वाटी दही पूर्ण मी इथे टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे 2 हिरव्या मिरच्या। त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे थोडासा पुदिना आणि त्यानंतर थोडंसं जिरा। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। इथे मी सेंधा नमक टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि याचं वाटण तयार करून घेतलेली आहे, बघू शकता या प्रकारे। तर दही मिक्सरमध्ये लावल्यावर थोडा पातळच होतो। जर तुम्हाला मिक्सरमध्ये नसेल लावायचं तर मिरची, पुदिना आणि जिऱ्याचं असं वाटण करून घ्या आणि दही फक्त चमच्याने मिक्स करून टाका, म्हणजे घट्ट होणार। आणि जर पातळ करायचं असेल तर मिक्सरमध्ये लावून घ्या। त्यावरून मी आता थोडा कोथिंबीर टाकलेली आहे आणि बघू शकता तयार झालेला आहे काकडी दही सलाद आणि छान असं मिक्स करून घेत आहे बघा या प्रकारे। खूपच टेस्टी लागते खायला। तुम्ही याला फ्रीजमध्ये पण स्टोर करून ठेवू शकता 2-3 तासासाठी किंवा 1 दिवसासाठी पण काही होत नाही याला। आणि बघू शकता आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघायला किती सुंदर दिसत आहे। मला दही पातळच पाहिजे होता म्हणून मी मिक्सरमध्ये लावून घेतली। जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर मिक्सरमध्ये नका लावू, चमच्याने तुम्ही फिरवून घ्या, म्हणजे थोडं बारीक होऊन जाणार। तर बघू शकता या प्रकारे तयार झालेला आहे काकडी दही सलाद। खायला खूपच चविष्ट लागते, बनवायला पण खूप सोपं आहे आणि खूप कमी वेळात बनून तयार होते। आणि तुम्हाला माहीतच आहे की काकडीमध्ये सर्वात कमी कॅलरीज असतात, तर तुम्ही ते तुमच्या वेट लॉस फूडमध्ये नक्की ॲड करू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।